रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. आज ना आपल्या सत्रामध्ये आज समृद्धीताई आज सत्र घेतात. जिथं आपण सगळेजण आज महाकाली, श्री आदिशक्ती महाकालीच्या ऊर्जेसोबत आज आपण जोडणार आहोत. पण त्याआधी एका मास्टरनी मला प्रश्न विचारलाय. तो थोडंसं मी तुम्हाला सांगते आणि लगेच आपण जास्त वेळ न घेता त्या सत्राची सुरुवात करू. तर प्रश्न असा आहे, की काल आपण जे म्हटलं होतं ना, की अ, काल आपण जे म्हणलं होतं ना, की मनीषाताईंनी जो प्रश्न विचारला होता, की तुमच्या मुलांना ते समजणार पण नाही आत्ताच असं असं मी म्हणलं होतं. तर आपल्या मास्टर आहेत त्यांनी तर विचारलं, की "ताई म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं आपण घरातल्यांना हे सगळं असं समजून सांगायचं किंवा त्यांच्यापर्यंत कसं हे पोहोचवायचं किंवा आपण जी करत आहोत साधना ती त्यांच्यापर्यंत त्यांना सुद्धा ते कन्विन्स म्हणा किंवा सहमती त्यांची पण कशी घ्यायची त्याच्यामध्ये जे मनीषा ताईंचाच प्रश्न होता. आणि मी म्हणले होते, की मुलांना तुमच्या कळणार पण नाही, असं होतं. तर बघा ना, आधी आपल्याला तर पूर्ण कळतंय का? म्हणजे सांगायचा अर्थ, की आपल्याला तरी पूर्ण विश्वास आहे का 100% की माझ्या विचारांनी मी माझी रिॲलिटी बदलू शकते, माझं वास्तव बदलू शकते. ह्या गोष्टीवर आधी माझा तरी पूर्ण 100% विश्वास आहे का? आहे ना? मग आपल्या घरातली लोकं त्या गोष्टीवर विश्वास ठेवतील. तर अगदी योग्य प्रश्न आहे, की मी सुद्धा त्या फेजमधनं गेलेली आहे. पण जेव्हा युनिफाईड नंतर ध्यान साधनेत आल्यानंतर आपण अर्धी बाजी जिंकतो, की आपल्याला एक असा एक मार्ग मिळतो, की जिथं आपण स्वतःच्या स्वरूपाकडे वळायला सुरुवात होतो. आतली शक्ती जागृत व्हायला लागते असं आपण म्हणतो. पण ही शक्ती जागृत होणं म्हणजे तरी काय? की आपल्याला काही जादू येत नाही, की आपण हाताने लगेच असे हात केले, की हातामध्ये येत नाही. हे तर नाही. मग शक्ती जागृत होणं म्हणजे काय? स्वतःच्या पॉवरमध्ये येणं म्हणजे काय? आणि ते ध्यानामध्ये आल्यावर कसं शक्य होतं? लोकं म्हणतात, की ध्यान करा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. तर ह्याचे अनेक सायंटिफिक रिझन्स पण आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की जे आपण म्हणतो आपला ऑरा, आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या शरीराभोवती असलेलं किंवा चक्र, ह्या सगळ्यांवर त्याचे परिणाम होतात, जेव्हा आपण ध्यान पहिल्यांदा सुरू करतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा युनिफाईड सारखा अभ्यास सुरू करतो, जेव्हा आपल्या थॉट्सला आपण करेक्ट करायला लागतो. थॉट्स म्हणजे काय? आपले विचार म्हणजे काय आपला एक विचारसरणी आहे. आपला एक माइंडसेट आहे. आज तुम्ही जर प्रदीप सरांचा पण व्हिडिओ खास शेअर केला होता. तर तो पण नक्की बघा. त्याच्यामध्ये तुमचे खूप खूप कन्सेप्ट क्लिअर होतील आणि खास करून जर युनिफाईड बद्दल बोलायचं झालं, तर युनिफाईडच्या आधी सुद्धा मला कळत होतं, की आपल्या विचारांवर काम करायचंय. पण जमत नव्हतं. कळायचं खूप, की जसं आपल्याला मनाचे श्लोक माहिती आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती की मन हे त्याचं कसं कारक आहे त्या सगळ्या गोष्टींचा. पण मनाच्या श्लोकामध्ये मनाची शक्ती पण आपल्याला कळते, अफाट शक्ती. आपण काय करतोय? मनाला आपण थांबवू शकत नाही किंवा त्याला कुठेतरी दाबून ठेवू शकत नाही. आपण फक्त मनाला आपल्या शिकवू शकतो, की कसं चालायचंय, कसं वागायचंय किंवा कुठले विचार आपल्या आयुष्यात उपयोगाचे आहेत. हे आपण मनाला केवळ शिकवू शकतो आणि ते काम आपण युनिफाईडमध्ये करतोय. त्यामुळं आपल्या घरातल्यांना ह्या गोष्टी समजावून सांगणं, पटवून सांगणं ह्याच्यापेक्षा आधी पूर्णपणे स्वतः त्याच्यावर काम केलं आणि आपल्या ॲक्शन्समधून ते दिसायला लागेल. आपल्या ॲक्शन्समधून ते दिसायला लागेल. आपण म्हणतो ना, की शब्दांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात ते आपल्या ॲक्शन, आपली कृती. माझ्यामध्ये झालेले बदल जेव्हा माझ्या घरातल्या लोकांना दिसायला लागतील, तेव्हा आपोआपच त्यांना त्याची शक्ती कळायला लागेल. म्हणून स्वतःवर काम करायचंय. म्हणून कुणाला समजून सांगण्यामध्ये किंवा पटवून देण्यामध्ये त्या भानगडीत न पडता, कारण आपण अनेक वर्ष झाले म्हणजे मुलांबरोबर आपण त्यांच्या जन्मापासून असतो किंवा घरातली इतर लोकं जी असतात त्यांच्याबरोबर आपण अनेक वर्ष राहतो आणि समोर बोलून आपले अनेक प्रयत्न फसलेले असतात. अनेक वेळा आपण बोलून एकमेकांचं त्यांचं आपल्याला पटत नाही, आपलं त्यांचं पटत नाही. अशा वेळी ही गोष्ट पण आपण त्यांना कितीही सांगितली तर नाही पटणार. म्हणून काल मी तसं म्हणलं, की त्यांना सांगून पटणार पण नाही. आपल्या कृतीतून आपण ते दाखवून देणार आहे. आणि दाखवून देणार म्हणजे आपल्या कृतीतून ते बघणार. आपल्याला काही प्रूव्ह करायची, सिद्ध करायची, कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाहीये. पण आपल्या घरातली लोकं जेव्हा आपल्यातले बदल बघायला लागतील, तेव्हा त्यांना समजेल, की हा बदल काहीतरी मोठा होतोय. आणि जसं जर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन, की सगळ्यांनी ना 6वा, 7वा धडा थोडा व्यवस्थित बघा. कारण त्या धड्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आपल्या आयुष्यात येतं. पहिला ते 5वा धडा हा आपल्या उच्च स्वबद्दल बोलतो. 6वा आणि 7वा धडा हा आपल्या विचारांवर काम करतो. आणि खरं जे आपण बदल म्हणतो ना युनिफाईडमध्ये ते 6व्या-7व्या धड्यात होतात.
हे 2 धडे नीट नीट लक्ष देऊन वाचा, त्याच्यावर जास्त भर द्या. जर कुणी आता 6व्या धड्यापर्यंत पोहोचला असेल, तर वेळ घेऊन आरामात वाचा पुन्हा-पुन्हा तो धडा. तसंच आजपासून मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते, की आपल्याकडे जी वही आहे ना, त्या वहीमध्ये ना 2 गोष्टी सुरू करा. आपण युनिफेडचा जो धडा आत्ता सुरू आहे, त्या धड्यामधल्या गोष्टी लिहून काढायची वाक्य, जी मला आवडली आणि जी माझ्या आयुष्यात उपयोगाला आहेत. काल तुम्ही जे म्हणत होतात ना, की "ताई तुम्हाला एवढं सगळं पाठ कसं काय, लक्षात कसं काय राहतं?" तर ते तुमच्याही पाठ होईल. आपण आठवतंय लहानपणी घरचा अभ्यास करायचो, होमवर्क करायचो. घरी आल्यानंतर त्या धडा वाचल्यानंतर त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लिहून काढायचो. प्रश्नोत्तरं असतील, तर तसं तुम्ही सुरुवात करा. दरवेळी जेव्हा धडा वाचतो, तेव्हा त्या धड्यातल्या ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत, जी वाक्य आहेत, ती लिहून काढा. खूप छान उपाय आहे आणि ह्याच्याने काय होतं माइंड प्रोग्राम चेंज व्हायला लागतो आपला. सबकॉन्शियसला खोलवर ह्या गोष्टी रुजतात. जेव्हा मी माझ्या हाताने लिहिते, एआयनी किंवा मोबाईलवर नाही. हाताने हात आणि पेनचा स्पर्श आणि त्याला आपल्या विचारांची जोड, की मला हे वाक्य आवडलंय. तेव्हा मी आठवून-आठवून ते वाक्य लिहिणार. माझ्या माझ्या शब्दांमध्ये. शब्द इकडे-तिकडे झालेच हरकत नाही. पण माझ्या शब्दांमध्ये लिहिणार. हे एक करायचं आणि दुसरं म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल. आभाराचं. ते खरंच करा. खूप-खूप ते उपयोगाला आहे. तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल, तर सकाळी एकदा लिहा उठल्या-उठल्या. ह्या दोन्ही गोष्टी युनिफाईडची वाक्य आणि आभार आभार मानायचे आणि रात्री झोपताना वाचा केवळ. पुन्हा लिहायची गरज नाही. या 2 गोष्टी सुरुवात करा. 30 दिवसानंतर मला सगळ्यांनी रिझल्ट सांगा. आज 26 जून आहे. आपण 26 जुलैला ह्याच्यावर बोलू, की जे काही आपण आणि हे तुम्ही असं करू शकता युनिफाईडचा जरी आत्ता 14वा आठवडा सुरू असला, तरी पहिल्या आठवड्यापासून लिहायला सुरुवात करा. वेळ असतो आपल्याला. आज मी पहिला आठवडा घेतला, उद्या दुसऱ्या आठवड्यावर लिहीन, नंतर मी तिसरा. रोज एक-एक दिवस पहिला, दुसरा, तिसरा असं करत-करत फार तर फार 14 दिवस लागतील 14व्या आठवड्यापर्यंत यायला. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं, की मला आज वेळ आहे, तर 2 आठवड्याचं एकाच दिवशी लिहून काढा. काय करायचं? पूर्ण धडा वाचायचा, त्यातले जे आवडलेले विचार आहेत ते लिहून काढायचे आणि सोबतीला फोकस. माझ्या आयुष्यात चांगलं काय आहे? शरीर, श्वास सुरू आहेत, डोळे बघतायत, कानाला ऐकू येतंय. ह्या गोष्टींपासनं एकदा लिहून काढा आणि रोज फक्त त्या गोष्टी वाचा. रोज लिहायची गरज नाही वाटलं तर ग्रॅटिट्यूडसाठी. पण आज दिवसभरामध्ये मी काय करू शकले? आज दिवसभरामध्ये मला पाऊस बघायला मिळाला, त्याचा मी आनंद घेतला. छोट्या-छोट्या गोष्टी असतील. पण हे जेव्हा आपण सांगतो ना, की त्यासाठी आभार आहे, हे आपण एक सिग्नल देतो आपल्या सबकॉन्शियसला, की क्रिएट धिस एक्सपिरियन्स मोर एंड मोर, की हे अनुभव पुन्हा-पुन्हा निर्माण कर, जे मला आवडलंय. आज मला निवांत बसून टीव्ही जरी बघायला मिळाला, थोडंसं गाणं ऐकायला मिळालं, जे आपण प्रेमाचा प्रवाह अनुभव करणे धडा बघितला बाबाजींचा. बाबाजींनी त्यामध्ये लिहिलंय, की छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद बघा. असं ऐकताना असं वाटेल, "अरे काय हे?" जरा असं, की जरा फारच हे वाटतंय. पण तुम्हाला सांगते ती एनर्जी आपण क्रिएट करतो. जे काही आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपला फोकस वाढतो त्याच्याने. आणि मग ती छोटी का गोष्ट असते ना, की मी आज एखादा पिक्चर बघितला. मला आज सहजपणे ट्रान्सपोर्ट मिळालं. ह्याच्यात पण मी ग्रॅटिट्यूड जेव्हा म्हणते ना, तेव्हा मी त्या विचाराने क्रिएट करायला लागते माझं वास्तव. तर ह्या 2 गोष्टी आजपासून सगळ्यांनी सुरू करा. ह्या थोड्या आधी सांगायला पाहिजे होत्या. पण हरकत नाही. लिहिण्याने खरंच फरक पडतो. तर तुम्ही आत्ता सुरू करा आणि तुमच्या आयुष्यातले जेव्हा बदल दिसतील, 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही हे लिहिल्यानंतर जेव्हा तुमचं सबकॉन्शियस एकदम क्लिअर होईल, तेव्हा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना जाणवेल, की काहीतरी बदल होतोय. त्यामुळे आपण शब्दांनी त्यांना सांगण्यापेक्षा आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं. हे म्हणायचा माझा कालचा उद्देश होता, की आपल्या घरातल्यांना जे साधन येत नाहीयेत त्यांना सांगण्यामध्ये वेळ न घालवता केवळ स्वतःवर फोकस ठेवा आणि सुरू करा. जर्नलिंग करणं, लिहिणं, जे की खूप महत्त्वपूर्ण आहे. तर पहिली तर गोष्ट असते, की फोकस. माझा कशावर लक्ष आहे? माझ्या आयुष्यात अनेक दुःख, अनेक आव्हानं असतील, पण बाबाजी म्हणतात तसं मी चेंज करू शकते कुठल्याही क्षणाला ते माझ्या विचारांनी. त्यासाठी हे तुम्हाला करणं गरजेचं आहे, की माझं फोकस वाढवणं माझ्या चांगल्या गोष्टींकडं आणि दुसरं म्हणजे युनिफाईडच्या धड्याचं लिखाण. जितकं लिहू लहानपणीच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण टेक्निक वापरायचो तसंच हे सुरू ठेवा 2 गोष्टी. तर चला आपण सगळेजण आज समृद्धीताईंच्या जे ध्यान घेणार आहेत ताई, त्याच्याबरोबर आपण सगळे जोडले जाऊ. समृद्धीताई सॉरी जास्त वेळ घेतला. तर मी शेअर करते म्युझिक. इट्स तुम्ही ओके. सुरू करा ताई. ओके.
चला, सर्वांना आत्मवंदन, कोटी कोटी नमः. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकामधील ईश्वरी तत्वाला नमस्कार. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. ध्यानाची पोझिशन घ्यायची प्रत्येकाने. पाय क्रॉस करायचे, हात एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि डोळे अलगदपणे बंद करायचे. समृद्धीताई, मला फक्त एकदा ब्रह्मांडातील सांगा की आवाज किती योग्य आहे. फक्त मी आवाज मोठा करते. एक मिनिट. हेच जरा आहे ना एक म्युझिक? 10 मिनिटांनी करा. नाही, आवाजाची मला फक्त रेंज थोडस सांगा लावा किती बरं, ठेवू. कळेल म्हणजे. हा, हो चालेल चालेल चालेल. बारीक करू? मी सांगते एवढा ठीक तुम्हाला आहे? प्ले करायच्या चालेल. वेळेला. प्ले ठीक. आत्ताच केले का तुम्ही? नाही, तुम्हाला दाखवायचं होतं आत्ताच फक्त. नाही, मला आवाज आलाच नाही आता काही. नाही आला? नाही आला. ओके. आता बघा एकदा. येस, बरोबर. थोडासा कमी केला तरी चालेल अगदी. एवढा ठीक आहे. ठीक आहे ना? मोठा वाटला तर जे ते ऍडजस्ट करून घेईल आपल्या ह्याच्याप्रमाणे. हो ठीक ठीक आहे, आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ठीक आहे. हा, ब्रह्मांडातील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आवाहन करू. त्यांच्याशी ऊर्जेशी कनेक्ट होऊया आपण. तसेच आपल्या पूर्णात्म्याशी आपण कनेक्ट होऊया. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि गौतम बुद्ध भगवान यांच्या पवित्र चेतनेचे आवाहन करू आणि त्यांच्या चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचं पण आवाहन करूया आपण आणि त्यांच्या चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. आपल्या सर्वांच्या कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आवाहन करूया आपण. सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, आपले गार्डियन एंजल, स्पिरिट गाईड, स्पिरिट ॲनिमल या सर्वांचं आवाहन करूया. आता या ध्यानामध्ये आपण एक संकल्प घ्यायचा आहे. मी माझ्यातल्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊन हे ध्यान करीत आहे. संपूर्णपणे समर्पण भावनेने मी आता प्रगाढ ध्यानाच्या स्थितीमध्ये जाण्यास तयार आहे. संपूर्णपणे जागरूक राहून मातेच्या ऊर्जेशी कनेक्ट व्हायचंय. चला, प्रथम दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. एक विशाल पर्वत आपल्या डोळ्यासमोर आणायचा. आणि त्या पर्वताच्या दिशेने आपण निघालोय. सोमवारी पौर्णिमा आहे, पण त्या पौर्णिमेची ऊर्जा आपण आजच फील करूया. आकाशामध्ये चंद्रदेवांचे दर्शन होत आहे. पाहण्याचा प्रयत्न करा मास्टर. अनेक सुंदर
चांदण्या सुद्धा आहेत आकाशामध्ये. अनेक वृक्षांनी वेढलेला हा पर्वत त्या पर्वताची ऊर्जाच खूप आपल्याला अद्भुत भासत आहे. की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोमांच उभे राहते. अशी अद्भुत ऊर्जा आहे. उग्र स्वरूप असणाऱ्या पण अत्यंत करुणामय असणाऱ्या महाकाली मातेचे स्वरूप आज आपण पाहणार आहोत. की जिचा आपल्या मूलाधार चक्रामध्ये वास आहे. अशी माता महाकाली यांच्या दिव्य चेतनेशी आपण आता कनेक्ट होणार आहोत. आपण हळूहळू तो पर्वत चढायला लागलोय. आकाशामध्ये अनेक सुंदर चांदण्या चमकताना दिसत आहेत. चंद्राचा शीतल असा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. पर्वत चढून गेल्यानंतर एक जुन्या पद्धतीचे काळ्या पाषाणातील मंदिर आपल्याला दिसते. पाहायचंय मास्टर. जुन्या पद्धतीचं मंदिर आहे काळ्या पाषाणाचं. आपण त्या मंदिराच्या जवळ पोहोचतो. मंदिराच्या आसपास अनेक दीपमाळा ज्या असंख्य दिव्यांनी तेवताना आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या दीपमाळा आपले लक्ष वेधून घेत आहेत. सगळीकडे सर्वदूर प्रकाशच प्रकाश पसरलेला आपल्याला दिसतोय. आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय. आत मंदिरामध्ये सगळीकडे खूप मोठ्या मोठ्या समया आणि अनेक दिव्यांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळते.
आणि या प्रकाशामुळे संपूर्ण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा उजळून निघालेला आहे. या दिव्यांच्या रोषणाईमुळे अद्भुत ऊर्जेची जाणीव आता प्रगल्भाने व्हायला लागलेली आहे. सुंदर चंदनाचा सुवास यायला लागलाय. फील करायचंय मास्तर. चंदनाचा सुवास येतोय आणि हा चंदनाचा सुवास आपल्या श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतोय आणि एक सुखद अनुभव आपल्याला देत आहे हा सुवास. पुढे गेल्यानंतर एका स्त्रीचा आवाज आपल्या कानावर पडतोय. आपल्या नावाने आपल्याला कोणीतरी तिथे बोलावतंय. इथे या मंदिरात माझ्या नावाने मला कोणी हाक मारली, या उत्सुकतेपोटी आपण थोडं पुढे जातोय. पुढे जाऊन पाहतो तर तिथे एक दिव्य स्त्री सुखासनामध्ये बसलेल्या आपल्याला दिसतायत. आणि त्या आपल्याला त्यांच्या समोर आसन ग्रहण करायला सांगतात. आपण त्यांच्या समोर जाऊन बसतोय. जसं आपण त्यांच्या समोर जाऊन बसतो तशी कोणती तरी दिव्य चेतना आपल्याशी जोडली गेल्याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होतीये. आणि त्या भावनेने आपले हात हे आपोआप जोडले जातात. जसे आपले हात जोडले जातात तसे आपल्या आज्ञाचक्रामध्ये आपल्याला स्पंदन जाणवायला लागलीत. दोन भुवयांच्या मध्ये आपल्याला स्पंदन जाणवतात. आणि आज्ञाचक्रावर आपल्याला साक्षात महाकाली देवींचे दर्शन होते. ज्या समोर बसलेल्या महिला आणि आज्ञाचक्रावर आपल्याला जो महाकाली मातेचा चेहरा दिसलाय, दोन्ही चेहरे तेच
डोळे उघडून पाहतो तर समोर साक्षात महाकाली देवी, त्यांचे दिव्य दर्शन आपल्याला घडतंय. मातेला पाहून अत्यंत आनंदाची भावना निर्माण झाली. अप्रतिम सौंदर्य आणि विलोभनीय रूप मातेचं, असे मातेचे दिव्य स्वरूप पाहून कृतार्थ झाल्याची जाणीव होती आपल्याला. मातेचा वर्ण हा गडद निळ्या रंगाचा आहे. केस मोकळे सोडलेले आहेत. पाहण्याचा प्रयत्न करा मास्टर. मातेचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत सौंदर्याने भरलेल्या देवी आहेत या महाकाली देवी. गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि काही दागिने परिधान केलेले आहेत. आपण जे मातेचे स्वरूप बघतोय हे करुणामय महाकाली मातेचे स्वरूप पाहतोय. कंबरपट्टा, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा धारण केलेल्या आहेत मातेने. पायामध्ये पैंजण आणि जोडवी असे अलंकार परिधान केलेले आहेत. आणि मातेच्या चेहऱ्यावर सुंदर असे स्मित हास्य आहे. अत्यंत प्रेम भावनेने महाकाली माता आपल्याकडे पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यातून प्रेमभाव आणि ममत्व हे ओसंडून वाहत आहे. मातेच्या चेहऱ्यावरती करुणाभाव आहे. माता आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत. आणि डोळे बंद करून आपल्या हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करायला सांगतायत. जसे आपण हृदय चक्रावर पाहतो तसे आपल्या हृदय चक्रावर एक गुलाबी रंगाचे कमळ आपल्याला फुललेलं दिसतंय. आपल्या हृदय चक्रावर गुलाबी रंगाचे कमळ पाहायचे आणि त्या कमळावर मातेच्या हृदयातून गुलाबी रंगाची ऊर्जा येताना दिसतीये. पाहण्याचा प्रयत्न करायचा मस्त. फील करा ही ऊर्जा.
ह्या कमळाच्या ऊर्जेने आपल्या सप्तचक्रामध्ये स्पंदने निर्माण होऊ लागलीत. आणि आपली आभा ही संपूर्णपणे गुलाबी होताना आपल्याला दिसते. आता आपण पूर्णपणे महाकाली मातेच्या हृदयाशी कनेक्ट झालेलो आहोत. आता ह्या मंत्राद्वारे आपण मातेच्या आणखीन जवळ जाणार आहोत. या मध्ये मातेद्वारे आपण मार्गदर्शन मिळवू शकतो. आपल्यासाठी कोणती साधना योग्य आहे, आपल्या मनातील प्रश्न आपण मातेला विचारू शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो. निश्चितच प्रत्येकाला मार्ग दाखवणार माता. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आता आणि मनातील अहंकार आणि नकारात्मकता नष्ट करण्याची मातेला प्रार्थना करूया आणि मातेच्या या प्रेमाच्या ऊर्जेशी कनेक्ट होऊया. जय महाकाली.
नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ॐ
सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओंकारि महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानन्दकरे देवी नारायणी
सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी नमोस्तुते। ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंदकरे देवी नारायणी
काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते ओम काली महाकाली काली हे परमेश्वरी सर्वानंद करे देवी नारायणी नमोस्तुते आता आपण हळूहळू ध्यानामधून बाहेर येऊया. आपले दोन्ही हात जोडायचे आणि प्रार्थना करूयात मातेला आपण. माझ्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांचा नाश करा. मला क्षमा करा. मला ज्ञान, शक्ती, सुख, शांती, समृद्धी प्रदान करा. अशी आपण मातेला प्रार्थना करूया आणि खूप खूप आभार मानूया महाकाली मातेची ऊर्जा आपल्याला मिळाली, त्यांचा आशीर्वाद आज आपल्याला प्राप्त झालाय. त्यासाठी मातेचे खूप आभार मानूयात. चंद्रदेवांनी त्यांची ऊर्जा पण या ध्यानासाठी प्रदान केली, त्यासाठी चंद्रदेवांचे आभार. ज्या देवी देवतांचे आपण या ध्यानासाठी आवाहन केले होते, ज्यांच्या चेतनेशी आपण कनेक्ट झालो होतो, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानूया. आपल्या पूर्ण आत्म्याचे आभार मानूया. या ग्रुपच्या चैतन्याला धन्यवाद देऊया. तुम्हा सर्वांना धन्यवाद. खूप प्रेम आणि प्रकाश याच मातेच्या चेतनेशी
कनेक्ट रहा. शुभरात्री. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद समृद्धीताई. सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.